हे CO 62 175 आहे. ह्याचं जर आपण निरीक्षण घेतले, पाचट इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ह्या व्हरायटीचं येतं. एकतर जुन्या हार्वेस्टरला ही व्हरायटी रेटत नाही का, तर ह्याचं जे आहे हे ऊस आडवा मोठ्या प्रमाणामध्ये पडतो, लोळतो जास्त, हा एक विषय. आणि ह्याचं पाचट जे आहे ते लेबरनं सुद्धा ज्यावेळेस करताना इथून हे सुटतच नाही, हे निघत नाही. हा एक मेजर प्रॉब्लेम जो आहे तो ह्या व्हरायटीच्या बाबतीत जो आहे तो आहे. आणि एकदम असा जाडसर आणि वजनदार आणि सगळ्यात जास्त बग्याचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. आणि लेट जर हे तुटला तर ह्याला धशी मोठ्या प्रमाणात पडते, शेतकऱ्याचं सुद्धा त्याच्यामध्ये नुकसान जे आहे ते होतं. साखर उताराच्या बाबतीत आम्ही आत्तापर्यंत जेवढ्या ठिकाणी बघितलं, ह्याचा बुडातला ब्रिक्स हा कधीच म्हणजे 20च्या वर कधीच जात नाही. पूर्ण मॅच्युरिटी म्हणजे 13-14 महिने झाला तरी. आता तेच कम्पॅरेटिव्ह ओरिजिनल 8632 असेल किंवा ओरिजिनल 8005, तर हे अक्षरशः 22-24 पोस्टर जातात. तर ह्याच्यामध्ये हे एक ड्रॉबॅक मेजर आहे. आणि दुसरं कानीला सगळ्यात जास्त बळी पडणारी जात आहे. आणि त्याच्या पुढं आता ही ओळखायच्या खुणा कशा, मेनाचं आवरण सगळ्यात जास्त आहे ह्याच्यावर, सगळ्यात जास्त हे मेनाचं आवरण. आणि हे जे आहे ते नामाकृती डोळा, अशा पद्धतीची ही व्हरायटी पाचट प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ह्याच्यामध्ये येत आहे, अति जास्त मोठ्या प्रमाणामध्ये.